राज्य शासनाच्या निर्देशानुसार दिनांक 19 नोव्हेंबर म्हणजे जागतिक शौचालय दिन ते 10 डिसेंबर मानवी हक्क दिनापर्यंत विशेष मोहीम जी आहे हमारा शौचालय हमारा भविष्य हे राबवण्यात आलं। मात्र बीड येथील जिल्हा परिषद मुख्य अधिकारी आहे सीओ जितीन रहमान यांनी केवळ कागदोपत्री राबवलं, कारण ग्रामीण भागामध्ये बऱ्याच तक्रारी आल्या। त्या ठिकाणी शाळेतल्या मुलांना, अंगणवाडीच्या मुलांना शौचालय नाहीये, काही ठिकाणी नादुरुस्त आहेत, त्यांना घरी जावं लागतं। त्यामुळे याचा निषेध करण्यासाठी आम्ही सगळे सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी जिल्हा परिषद सीओची मुख्य इमारत जी आहे त्या ठिकाणचं शौचालय साफ करून याचा निषेध केला, एक गांधीगिरी पद्धतीने आंदोलन केलं। आमची अशी मागणी आहे की ग्रामीण भागातल्या लेकरांची मूलभूत सुविधा जी आहे शौचालयाची सोय प्रशासनानं तातडीने करण्यात यावी, अन्यथा भविष्य काळामध्ये तीव्र आंदोलन करण्यात येईल। जय हिंद। आज डॉक्टर गणेश ढवळे यांच्या नेतृत्वामध्ये बीड जिल्हा परिषदेमध्ये स्वच्छता अभियान राबवण्यात आलं। ज्या बिल्डिंग मधील बाथरूम आहे हे स्वच्छता करून या शासनाचा निषेध करण्यात आला, कारण की पाठीमागील 10 दिवसामध्ये शासनाने आदेश काढला होता की जिल्हा परिषदेच्या शाळा असतील तेथील शाळांचे बाथरूम शौचालय हे दुरुस्त व्हावेत आणि खराब असतील दुरुस्त व्हावेत, आता नवीन बांधावेत आणि मुलांना ही व्यवस्था करून द्यावी। परंतु जिल्हा परिषदेनं ती कसलीही न करता केंद्राला देखील त्यांनी कळवलं नाही। ही योजना फक्त कागदावरच राबवण्यात आली आणि शासनाची फसवणूक करण्याचं काम या जिल्हा परिषदेने केलं। म्हणून हे डॉक्टर गणेश ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली निषेध आंदोलन करणार आणि या आंदोलनामध्ये आम आदमी पार्टी देखील सहभागी होत आहे।